आता पाहूया टीव्ही 9च्या मुलाखतीत जी भुजबळांनी रोखठोक भूमिका मांडली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचे मतभेद कसे झाले? राज ठाकरे यांचे तर रक्ताचं नातं। बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा टीव्ही 9च्या मुलाखतीतून पलटवार। अमित शहांनी नाशिक लोकसभेसाठी बैठकीत माझं नाव सुचवलं। दिल्लीहून नाव ठरलेलं असताना शेवटपर्यंत नाव न आल्यानं अपमान झाल्यासारखं वाटलं, म्हणून लोकसभेतून माघार घेतली। छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। आपण सिनियर आहोत, पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही। राज्यसभेच्या खासदारकीवरूनही टीव्ही 9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। भाजपला दुसऱ्या राज्यात देखील फटका बसला, तिथे अजित पवार आहेत का? संघाच्या टीकेवरून भुजबळांचं प्रत्युत्तर। अजित पवार प्रामाणिकपणे काम करत असून टार्गेट होणार नाहीत, भुजबळांचं वक्तव्य। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने बोललो, त्याप्रमाणे निकालात सहानुभूती दिसलीच, आता सावध होऊन काम करणं अपेक्षित, भुजबळांचं सूचक वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, त्याचं आहे त्याच पक्षात राहणार, टीव्ही 9च्या मुलाखतीतून भुजबळांकडून स्पष्ट। मराठा आंदोलनाचा 3 ते 4 जिल्ह्यात परिणाम झाला, आंदोलनाचा परिणाम विदर्भात जाणवला नाही, भुजबळांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांकडून बाबासाहेबांचा फोटो चुकून जाळला गेला, भाजपने जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्याआधी मनुस्मृतीचा धिक्कार करावा। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल।